सुट्टी? आशू, अगं तू गेली होतीस ना? हो, कोणाशी बोलत होतीस? मी ना काही ऐकलंस का तू? ऐकलं ना, मी अनमॅरिड आहे, बाकी सगळी माहिती उद्या कळेलच. कोणाला देत होतीस ही माहिती? अगं हे ग आपल्या कॉल सेंटरच्या नोकऱ्या बघ ना, म्हणजे आज आहेत उद्या नाही. आता आपल्या समीरचं घे ना, मी त्याला नोकरीवरून काढलं तसं मला पण काढू शकतात ना. तर मग मी पुढची सोय. अच्छा, म्हणजे तू नोकरीबद्दल बोलत होतीस? हो, नोकरीबद्दल. माझीही चूक होतीच, माझाही तोल सुटला. मला कंट्रोलच राहत नाही रे. पण मी तुला प्रॉमिस करते, एकदा का आपलं बाळ आलं ना की हे सगळं सुधारेल. अरे पण तोपर्यंत या बाळाला सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ आले, त्याचं काय? देवा प्लीज, आता तूच मला सांग, 2-2 बाळांना कसं सांभाळायचंय मी? मला मदत कर प्लीज. उद्या माझ्या बरोबर येशील? कुठे? अगं मी येईन ना. शट अप. कुठे ते मग सांगेन, अर्ध्या तासाचंच काम आहे. हो, पण काय काम आहे? हे आता तू सुद्धा डोक्यात जाऊ नको हा माझ्या. काय कुकूला बाळ आहे का मी? येईन, तू शांत हो प्लीज. अगं पण मी तयार आहे ना. काहीही गरज नाहीये. उद्या 11 वाजता येईन, तयार राहा. बाय. उद्या मा पण येणार आहे त्या बाईचा इंटरव्ह्यू घ्यायला. हो, मा यायला तयार झाल्यात हे खरंच खूप चांगलं आहे. सरोगेशनसाठी येणाऱ्या बाईची संपूर्ण माहिती असायला हवी हे त्यांना सुद्धा मान्य आहे. ते आम्हालाही मान्य आहे मीता. पण मला काय वाटतं की प्रश्न विचारण्याची पद्धत थोडी बदलायला हवी. म्हणजे प्रश्न ऐकून ती बाई दुखावली जाऊ नये. मी येऊ का? नाही, बाईच्या मनातलं अलगद काढून घेण्यात मी एक्सपर्ट आहे. पाणी आण ना, मी विसरले आणायला, प्लीज. ठीक आहे, आज तेवढं तरी काम करतो. शोभू, मला असं वाटतं की पलासना बाहेर काहीतरी प्रेम प्रकरण चालू आहे. काय? तुझं लक्ष नव्हतं, पण मी बघत होते सगळं. काहीतरीच काय मिता, त्या दोघांचं किती प्रेम आहे एकमेकांवर. मला सांग, तुला स्पेसिफिक काही कळलंय का? पण तिचं ते बघणं, सूचक बोलणं, नाराजी स्पष्ट दिसत होती. हे बघ अशू, समीरच्या नशिबात असेल ना अमेरिकेला जाणं, तर पैशाची व्यवस्था आपोआप होईल. मी कर्ज किती काढू तेवढं सांग. 2-1 लाखाची तरी व्यवस्था होईल. दादा, माझे सगळे आधार संपले तेव्हा तू मला जालन्याहून इथे आणलंस, सावलीत ठेवलंस. यावेळी सुद्धा माझ्या हाताला आधार सापडला नाही तरच मी तुझ्याकडे पैसे मागेन, तोपर्यंत नाही. प्लीज.